नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर. तर चला आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई विद्यापीठाचे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते? जे भारतीय कुलगुरू होते मित्रांनो मुंबई विद्यापीठाचे पहिले, ते तुम्हाला सांगायचे आहे. त्यासाठी तुम्हाला चार पर्याय दिले आहेत. NG चंदावरकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, काशीनाथ त्र्यंबक तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी. यापैकी तुम्हाला बराबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळकांनी काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे डॅश डॅश असे म्हटले होते मित्रांनो. जे लोकमान्य टिळक होते मित्रांनो, जे काँग्रेसचे अधिवेशन होते त्यास काय म्हटले होते? चार पर्याय दिले आहेत. चार पर्यायापैकी बराबर उत्तर सांगायचं आहे. 3 दिवसाचा तमाशा, खुशामत खोरांचा मेळावा, वार्षिक संमेलन, सुशिक्षित अल्पसंख्याकांचा मेळावा. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी, जे खुशामत खोरांचा मेळावा असे म्हटले होते लोकमान्य टिळकांनी काँग्रेस अधिवेशनास. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्ष कोण होते? जी अखिल भारतीय महिला परिषद झाली होती मित्रांनो, जी पहिली सभा झाली होती त्याचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? चार पर्याय दिले. चार पर्यायापैकी तुम्हाला बराबर उत्तर सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड या अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष होत्या मित्रांनो. हा प्रश्न IMP आहे मित्रांनो, कारण की भरपूर परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारून गेलेला आहे. हे लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया, अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? हिचे अध्यक्ष मागे सांगितल्या मागेलच्या प्रश्नामध्ये झालेला आहे. आणि ही स्थापना कोणत्या वर्षी झाली होती अखिल भारतीय महिला परिषद? यासाठी तुम्हाला चार पर्याय दिले आहे. चार पर्यायापैकी बराबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, 1927 या वर्षी अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना झाली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली मित्रांनो? अशी कोणती स्त्री होती? त्या स्त्रीने विदर्भातील महिलांसाठी पहिली रात्रशाळा सुरू केली. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, जाईबाई चौधरी. ज्या जाईबाई चौधरी होत्या मित्रांनो, यांनी विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली होती. पुढचा प्रश्न पाहूया, ज्ञानोदय हे डॅश डॅश मिशनरीचे वृत्तपत्र होते मित्रांनो. ज्ञानोदय हे वृत्तपत्र डॅश डॅश मिशनरीचे होते. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, एप्रिल 1916 मध्ये कोणत्या ठिकाणीच्या बैठकीत होम रूल लीगच्या स्थापनेची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली? कोणत्या बैठकीमध्ये करण्यात आली मित्रांनो? ते ठिकाण तुम्हाला सांगायचं आहे, जी एप्रिल 1916 मध्ये भरली होती मित्रांनो. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, बेळगाव. बेळगाव येथे भरलेल्या बैठकीच्या ठिकाणी होम रूल लीगच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती आणि ती भरली होती एप्रिल 1916 मध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, एप्रिल 1916 मध्ये बेळगाव येथील बैठकीत होम रूल लीगच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली व डॅश डॅश यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली मित्रांनो. कोणाची निवड करण्यात आली हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, जोसेफ बाप्टिस्टा यांची निवड करण्यात आली मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, बंगालच्या ग्रामीण भागात इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणती चळवळ उभारण्यात आली मित्रांनो? बंगालचे ग्रामीण विभाग होता मित्रांनो, या भागामध्ये इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी खालीलपैकी कोणती चळवळ उभारण्यात आली होती मित्रांनो? त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक बी, टिट्टू मिरची चळवळ उभारण्यात आली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया, लोकमान्य टिळक
यांच्या खालीलपैकी कोणत्या ग्रंथात सगळ्यात अगोदर प्रसिद्ध झाला होता मित्रांनो? जे लोकमान्य टिळकांचा कोणता ग्रंथ सगळ्यात अगोदर प्रसिद्ध झाला होता? त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ए, ओरायन हा ग्रंथ सगळ्यात अगोदर प्रसिद्ध झाला होता. महात्मा गांधीजी यांनी फिनिक्स नावाची वसाहत कोणत्या वर्षी स्थापन केली होती मित्रांनो? महात्मा गांधींनी फिनिक्स नावाची जी वसाहत होती मित्रांनो ती कोणत्या वर्षी स्थापन केली होती? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 1904 रोजी स्थापन केली होती. पुढचा प्रश्न ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या फंडाला 2000 रुपये पौंड इतकी रक्कम देऊन कोणी भारतीय लढ्याचे आंतरराष्ट्रीयत्व सिद्ध केले होते मित्रांनो? असा कोणता नेता होता? त्या नेत्याने ब्रिटनमधील मजूर पक्षाला 2000 पौंड इतकी रक्कम दिली होती मित्रांनो. याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, लोकमान्य टिळकांनी. जे लोकमान्य टिळक होते मित्रांनो यांनी ब्रिटिशमधील जे मजूर पक्ष आहे त्या पक्षाला 2000 पौंड इतकी रक्कम दिली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. द ग्रेट डिटेक्टर हा हिटलर विरोधी चित्रपट कोणी काढला होता? हा जो चित्रपट आहे मित्रांनो हा चित्रपट कोणी काढला होता? त्याचा बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक 4, चार्ली चॅप्लिन यांनी काढला होता. द ग्रेट डिटेक्टर हा चित्रपट होता मित्रांनो तो हिटलर विरोधी होता मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. अवंतिकाबाई गोखले यांनी 1918 मध्ये महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिले. या चरित्राला खालीलपैकी कोणी प्रस्तावना लिहिली? जी अवंतिकाबाई गोखले होते मित्रांनो यांनी 1918 मध्ये महात्मा गांधी यांचे चरित्र लिहिले. या चरित्राला प्रस्तावना कोणी लिहिली होती हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, लोकमान्य टिळकांनी दिली होती मित्रांनो प्रस्तावना. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश राजकीय विचारवंताने काँग्रेस हे जगातील अद्वितीय आश्चर्य आहे असे वर्णन केले आहे मित्रांनो? असा कोणता ब्रिटिश राजकीय विचारवंत आहे मित्रांनो त्याने काँग्रेस हे जगातील अद्वितीय आश्चर्य आहे असे वर्णन केले आहे? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, मॉरिस जॉन्स यांनी केले आहे मित्रांनो. काँग्रेस हे जगातील अद्वितीय आश्चर्य आहे असे वर्णन केले आहे. पुढचा प्रश्न विवेकानंद हे भारताचा भूतकाळ आणि वर्तमान काळ जोडणारे सेतू होते असे कोणी म्हटले आहे मित्रांनो? हा प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. विवेकानंद हे भारताचा भूतकाळ आणि वर्तमान काळ जोडणारे सेतू होते असे कोणी म्हटले आहे मित्रांनो? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे मित्रांनो. तर चला पुढचा प्रश्न पाहूया. मराठी सत्तेचा उदय हा विवेचक ग्रंथ कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय हा विवेचक ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं बराबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जोसेफ मॅगझिनी हे कोणत्या देशातील क्रांतिकारक होते मित्रांनो? जे जोसेफ मॅगझिनी होते हे कोणत्या देशाचे क्रांतिकारक होते? यासाठी तुम्हाला 4 पर्याय दिले. 4 पर्यायापैकी बराबर उत्तर सांगायचं आहे. त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, इटली या देशाचे क्रांतिकारक होते जोसेफ मॅगझिनी. पुढचा प्रश्न जे जोसेफ मॅगझिनी यांच्या आत्मचरित्रावर आधारित मॅगझिनी यांच्या कार्यावर लेखनमाला कोणी सुरू केली मित्रांनो? जोसेफ मॅगझिनी होते मित्रांनो हे होते इटली या देशाचे. यांच्या आत्मचरित्रावर आधारित मॅगझिनी यांच्या कार्यावर लेखमाला कोणी सुरू केली मित्रांनो? याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ए, शिवरामपंत परांजे यांनी सुरू केली होती मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित वंदे मातरम
सर्वात अगोदर काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गायले गेले मित्रांनो? हा IMP क्वेश्चन आहे मित्रांनो. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिखित वंदे मातरम जे आहे मित्रांनो हे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गायले गेले? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. 1896 जे अधिवेशन झालं होतं मित्रांनो त्या अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गीत गायले गेले होते मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. भीमराव हे नाटक कोणाचे आहे? जे भीमराव नाटक आहे मित्रांनो हे नाटक कोणाचे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. लक्ष्मण नारायण जोशी यांचे आहे भीमराव हे नाटक. पुढचा प्रश्न पाहूया. हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो? हिस्ट्री ऑफ मराठा हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. ग्रँड डंप यांनी लिहिला मित्रांनो हिस्ट्री ऑफ द मराठा. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामरचना हा ग्रंथ कोणी लिहिला मित्रांनो? ग्रामरचना हा ग्रंथ कोणी लिहिला? त्याचं बराबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला मित्रांनो ग्रामरचना हा ग्रंथ. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. बालविवाहाच्या प्रथेवर हल्ला करताना बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख सुधारक मध्ये कोणी लिहिला मित्रांनो? हे सुधारक वृत्तपत्र होते मित्रांनो. यामध्ये बालविवाहाच्या प्रथेवर हल्ला करताना बालविवाहापेक्षा सती बरी असा कठोर लेख कोणी केला मित्रांनो? ज्या सुधारक वृत्तपत्र होते यामध्ये. त्याचं बराबर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केला होता. जे सुधारक वृत्तपत्र होते यामध्ये बालविवाहापेक्षा सती बरी असा लेख लिहिला होता मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री कोण आहेत मित्रांनो? केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री कोण आहेत मित्रांनो? हे चालू घडामोडीचा क्वेश्चन आहे आणि IMP क्वेश्चन आहे. आता येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी. प्रल्हाद पटेल आहेत मित्रांनो केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री. पुढचा प्रश्न पाहू. भारताचे डॅश हे पहिले पंतप्रधान होते जे विरोधी पक्षनेता बनले आहेत मित्रांनो? जे भारताचे पहिले पंतप्रधान होते मित्रांनो जे विरोधी पक्षनेत्याचे बनले होते कोण होते मित्रांनो? त्याचं बराबर उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ए. राजीव गांधी. जे राजीव गांधी होते मित्रांनो असे पहिले पंतप्रधान होते जे विरोधी पक्षनेत्याचे बनलेले होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. 1921 मध्ये भारतात सर्वात प्रथम कोणत्या प्रांतात स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला? असं कोणतं प्रांत होतं जे 1921 मध्ये सर्वात प्रथम स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. जे मद्रास प्रांत होतं मित्रांनो या प्रांतामध्ये सर्वात प्रथम महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मित्रांनो? जे भारताच्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्या कोण आहेत? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. V.S. रमादेवी या भारताच्या पहिल्या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले मित्रांनो? जो महाराष्ट्राचा भूषण पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सर्वप्रथम कोणाला देण्यात आला किंवा सन्मानित करण्यात आला? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. पु. ल. देशपांडे यास पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे आणि या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न. खडी गंमत हा लोककला महाराष्ट्राच्या कोणत्या भागातील आहे मित्रांनो? खडी गंमत हा लोककला महाराष्ट्राच्या कोणत्या भागातील आहे? जर बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक सी मित्रांनो विदर्भ
या भागातील आहे खडी गंमत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो.